नमस्कार. श्री स्वामी समर्थ. घरात पैसा येतो परंतु टिकत नाही, बरकता राहत नाही, लक्ष्मी कृपा राहत नाही. या सगळ्याच अडचणीसाठी मी सांगितलेले उपाय करा. मी स्वतः घरात पैसा टिकण्यासाठी हे उपाय केलेले आहे. उपायांचा खूप लाभ झालेला आहे. या असा तुम्हालाही हो. श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका. लागलंच तर तुम्ही 2x च्या स्पीडनी व्हिडिओ बघा, पण उपाय नीट समजून आणि व्यवस्थित करा. उपाय करण्यासाठी तुम्ही आधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही हा उपाय चालू करणार असाल तर कमेंट मध्ये तुमची तारीख आणि श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा, जेणेकरून मलाही समजेन की तुम्ही हा उपाय कधी चालू केला आणि त्याचे तुम्हाला फळ किती दिवसात मिळाले. पहिला उपाय सांगते मी तुम्हाला, तो दर शुक्रवारी करायचा आहे तुम्हाला. तर शुक्रवारी तुम्हाला फक्त एक मंत्र म्हणायचा आहे, महालक्ष्मी अष्टके. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. महालक्ष्मी अष्टके म्हणायला अगदी छोटा आहे आणि सोपा आहे. तो तुम्ही सहज दर शुक्रवारी म्हणू शकतात. तर हा झाला पहिला उपाय. मी तुम्हाला 2 उपाय सांगते, त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय केला तरीही चालेल. दुसरा उपाय आहे श्री सूतकम पठण. श्री सूतकम मंत्राचे पठण करायचे आहे. हा पण उपाय तुम्ही दर शुक्रवारी करू शकतात किंवा रोजही करू शकतात. याने पण भरपूर पैसा येण्यासाठी मदत होती. हा मंत्र 11 वेळेस बोलायचा आहे तुम्हाला. तर तुम्ही या दोन्ही मंत्रापैकी कोणताही एक मंत्र म्हणू शकतात. दर शुक्रवारी म्हणायचा असला तर महालक्ष्मी अष्टके 11 वेळा. जर दररोज म्हणायचा असला तर तुम्ही श्री सूतकम मंत्र म्हणू शकतात. असे हे 2 मंत्र आहे. हे मंत्र रोजही म्हणले तरी चालेल किंवा दर शुक्रवारी म्हणले तरी चालेल आणि दोन्ही म्हणले रोज तरी पण चालेल. तुम्हाला जसा वेळ असेल तसे तुम्ही या मंत्रांचे पठण करू शकतात. एक मंत्र केला तरीही चालेल, तेवढंच फळ भेटन, आणि 2 केले तरीही तेवढंच फळ भेटन. जशी महालक्ष्मी मला प्रसन्न झाली तशी तुम्हालाही हो, ही स्वामी चरणी प्रार्थना. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.